चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे खेळवायचे असतील तर आपल्या सामने लवकरात लवकर खेळवावे लागतील. आमचे मित्र माननीय सुधीरजी पोपेटा इथे आमच्या समवेत उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. चला 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे आणि फिल्डिंग लावून घ्या. बघा फलंदाज एरवी किंवाच मैदानामध्ये उतरलेले आहेत. याच्या पण नोंद घ्यायची आणि लगेचच आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्यायचं. पंच आपण सूचना द्या. एरवी ऐकलं नाही तर 2 धावांची पॅनल्टी दिली तरीही वावगल ठरणार नाहीये. काही हरकत नाहीये. यस. आणि 12th मॅन इथे पाठवायचे आहेत. ज्या संघाचे 12वे खेळाडू इथे उपलब्ध होणार नाहीत त्यांना 2 धावांची पॅनल्टी दिली जाणार. 4 धावांची पॅनल्टी दिली जाणार आहे. याची आपण नोंद घ्या. आयोजक चेंडू द्या. आयोजकांना विनंती आहे की आपण चेंडू सुपूर्द करायचा आहे. चला पंच सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. मी आयोजन कमिटीच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा आजचे जे नियम आहेत ते सांगू इच्छितो. सर्व सामने 5 षटकांचे असतील आणि 5वा जो गोलंदाज असेल जो अतिरिक्त षटक फेकणार आहे त्याला 5वीच ओव्हर टाकायची आहे. 5वं षटक हाताळायचं आहे फक्त. तसेच जी त्याची दुसरं षटक असेल तो षटक मॅन ऑफ द सिरीज किंवा उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी काउंट केला जाणार नाही. आणि फलंदाजांसुद्धा शेवटच्या षटकातील 5व्या षटकातील धावा काउंट केल्या जाणार नाहीत. आपले मित्र समालोचक प्रज्योतजी सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी सरपंच चषक कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू सो मच. पाहिला की चेंडू तिकडे ट्रॅप अकाउंट ओपन झालं 1 धावेनं.
पहिल्या बॉलवरती आलेली एक धाव इथे पन्हाळा रॉयल्स या संघासाठी आता इथून जीवन संजीवनी ठरली जाते आणि त्यांनी धावांची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. यस, आपण पाहतोय उपस्थित मान्यवर सुकापूर गावातील ज्येष्ठ नागरिक सूर्यकांत केणी यांचे इथे आगमन आहे. त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर खरं तर आपल्या या सुगाव प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. यस, कंटिन्यू आकाश शेलके सर. सुरुवात झालेली आहे डावाची. तर वाईटचा इशारा अतिरिक्त एका धाव्यानं पुन्हा एकदा धावफलकाला आता इथून नवा रंग नवं रूप आणि इथे नवा आकार दिला जाईल आणि इथून धावसंख्या फलकाला आपण पाहतोय धावा इथे जरूर रेखाटल्या जात आहेत. 2 धावा झाल्यात. प्रतापगड टायगर्स अँड अगेन्स्ट पन्हाळा रॉयल्स यांच्यामध्ये हा सामना सुरू आहे. आजच्या दिवसामधून आजच्या पूलमधून हा पहिला सामना आपण इथे एन्जॉय करत आहोत. एक दर्जेदार असा सामना आणि तेवढीच चांगली ही स्पर्धा आपण सर्व इथे आज एन्जॉय करतोय. चांगला सुरुवात आणि चांगला स्टार्टअप देण्याचा प्रयत्न पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचा आहे या उद्देशानं मैदानामध्ये उतरलेली नामांकित जोडी क्रिकेटची. प्रतापगड टायगर्स टॉस जिंकला. फिल्डिंग करायचा निर्णय आणि फिल्डिंग करत असताना पॉवर प्ले मध्ये त्यांनी आता इथून आणलेला आहे केतन पाटीलला. ओ द विकेट केतनचा बॉल. ओ गुड लाईन स्पॉटला टी बार चेंडू. टप्प्यामध्ये आपण वेग पाहिला, इलिगेशन पाहिलं, बाउन्स होता आणि इथून आपण पाहिलं की हा चेंडू आता बीट करून गेला बॅट्समॅनला. चला 12वा खेळाडू नाहीये, ज्या संघाचा 12वा खेळाडू नाहीये बघा मॅन इन ब्ल्यू आपला 12वा खेळाडू इथे नाहीये. प्रतापगड टायगर्स प्लीज आपण आपला इथे 12th मॅन इथे पाठवा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. नावं आम्हाला हवी आहेत याची आपण नोंद घ्या. गोलंदाज ॲज अ बॉलर केतन पाटीलला इथून प्राचारण केलं. आतापर्यंत त्यांना चेंडू फेकलेले आहेत 3, जिकडे 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एक वाईट बॉलला तो सामोरं गेला, परंतु त्यानंतरच्या सर्व डॉट बॉल त्यानं फेकलेले आहेत. हवेमध्ये आहे फॉलो 3 मध्ये स्वतः कॉटन बॉलची नामी संधी. कुठली चूक नाही आहे, लाजवाब झेल आणि फलंदाज बाद. बाद आहे. अप्रतिम संगीत ऐकायला मिळतंय. डीजे नितीन यांच्या संस्थानाची संपूर्ण संकल्पना आणि या स्पर्धेला तेवढी छान करायचा हा त्यांचा प्रयत्न आपण इथे पाहतोय. यस, तच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय श्री नारायण काका पाटील यांचे इथे शुभागमन झाले. खरं तर आजचा 3रा दिवस सरपंच ट्रॉफीचं हे दमदार पर्व आणि पाहुण्यांची मांदियाळी खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सूर्यकांत काका केणी असतील, नारायण दादा पाटील असतील, या मान्यवरांचं खरं तर आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. तू गणपती, गणांचा बलवानांचा अधिपती, ज्ञान विज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप, आनंदाचा कंद, मंगलाचा करता आणि विघ्नांचा हरता. बाप्पाच्या चरणी आपण नतमस्तक होऊ. सुंदर संगीत आपण सकाळच्या मनमोहित वातावरणामध्ये ऐकलेलं आहे. अगदी ऑन साईडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न. सुपर पंच, पॉवरफुल पंच होता आणि 4 रन. सुपर, काय फटकेबाजी पहा. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन जे आहे ते खुललेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की त्यांना फक्त 2च खेळाडू बाहेर ठेवायची अनुमती आहे आणि त्याचाच आता पूर्णपणे वापर करतात बॅट्समन. ॲज अ बॅटर या खरं तर पोझिशनमध्ये खेळत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये आशिष पोपेटानं अकाउंट ओपन केलं 4 धावांनीशी. आता गुड लाईन स्पॉटला अपटी बार बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला दिलेलं इलिगेशन आणि बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. अशा पद्धतीनं पहिलं षटक संपलेलं आहे. एका षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतील. टोटल 6 धावा, 6 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन अ फर्स्ट हाफ. बॅटिंग करते टीम पन्हाळा रॉयल्स.
यस पहा खरं तर 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे 2 षटक पॉवर प्लेचे हाताळावे लागतील. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर खरं तर या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण 5 ओव्हरची मॅच खरं तर आज आपण एन्जॉय करतोय. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेसिंग. मयूर पाटीलला प्राचारण केले गोलंदाजीसाठी. तेवढाच चांगल्या कॅलिबरचा खेळाडू यावेळेला टीम प्रतापगड टायगर्स मधून खेळताना पाहायला मिळेल. हवेमध्ये आहे पुन्हा एकदा चान्स बनली आहे. वन्स अगेन वन मोर टाइम. तिसरा अटेम्प्ट होता. रिले कॅच अँड वन मोर विकेट फॉलिंग डाऊन. दुसरा धक्का आहे. टीम बॅटिंग करत असताना पन्हाळा रॉयल्सला फलंदाज बाद. विकेट पडतायत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेला ते कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत. बॅटिंग करत असताना क्रिकेटचा एक सूत्र आहे जिंकण्याचा, ज्यामध्ये पॉवर प्लेला तुम्ही जेव्हा कॅपिटलाइज करता ना त्यावेळेला तुमची सुरुवात चांगली होते. आणि असं म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन, म्हणजे तुमची चांगली सुरुवात अर्थातच विजयाचा अर्धा पल्ला तुम्ही तिथेच निश्चित करता. आणि त्याच आता कुठेतरी मी म्हणेन गोष्टींवरती चुकले गेलेत. आणि हा रणमंत्र काहीसा त्यांना आता थोडासा त्रासदायक ठरणार आहे. पडलेला विकेट त्यांना त्रास देऊन जातील यात काही मात्र शंका नाहीये. यस त्याच दरम्यान आम्ही विनंती करतोय उपस्थित मान्यवर खरं तर अरुण दादा धरणेकर यांचं खरं तर विनंती असेल आपण या व्यासपीठावर आणि त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते, पालीदेवत सुकापूर सरपंच सन्माननीय श्री राजेश दादा पाटील यांचं शुभ आगमन खरं तर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सुद्धा करूया हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर त्यांच्या नावाने ही स्पर्धा अगदी रंगली जाते. सुपर. मान्यवरांचं आगमन झालंय. SPL सुकापूर प्रीमियर लीगचे संकल्पक आणि या परिसरातील हरहुन्नरी विकास पुरुष, ज्यांनी आपल्या कामातून, ज्यांनी आपल्या कार्यातून, आपल्या पोचपावतीतून सर्वांना जरूर इम्प्रेस केलेला आहे आणि राजकीय क्षितिजावरची सुकापूरच्या या पटलावरची बुलंद तोफ. आगमन झालेलं आहे मान्यवरांचं, त्यांना मी स्वागत करतोय. मॅचकडे जरूर तुम्हा सर्वांना घेऊन जात आहे, कारण दरम्यानचा सामना दर्शनी सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रतापगड टायगर्स यांच्या विरुद्धामध्ये पन्हाळा रॉयल्स खेळत आहेत आणि यांच्यामध्ये हा रंगलेला सामना उद्घाटनी सामना आहे. उद्घाटनी सामन्यामध्ये पॉवर प्लेला कॅपिटलाइज केलं ते म्हणजे खास करून गोलंदाजी करणाऱ्या प्रतापगड टायगर्सनं आणि पन्हाळा रॉयल्सवरती त्यांनी आक्रमण चढवलं. 2 विकेट्स तिकडे पडताना आपण पाहिल्या आणि विकेट्स पडल्यानंतर थोडासा दबावतंत्र आता फलंदाजीवरती जाणवते. हा चेंडू पंच वळालेत. राम पाटील सर चिंद्रण आज पंचांची भूमिका, त्यानंतर पीपल चॉईस द्वारकानाथ स्वर्गेसरांना आपण पाहतोय आणि एक आमचे कॉमेडी अंपायर म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदर्शानं पाहतो ते आमचे याच परिसरातील एक नामांकित नाव उल्लेखित पंच म्हणजेच सत्यवान काकडेसर राधे आज त्रिमूर्ती यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा संपूर्ण पॅनल इथे ऑफिशियल रेफरी म्हणून काम करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. ओ द विकेट. ओ खांडून खेळलाय. गॅपमधून काढायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधील प्रोटेक्शन. फिल्डिंग सेटअप चांगलं. तुम्ही मी बॅलन्सिंग बिघडली आहे आणि थ्रो खराब. स्टंपिंग मध्ये व्याख्या आहे. रन्स घेण्यासाठी वारंवार 1 रन 2 रन 3 रन मिळाला जीवदान, मिळालेला कोंबडा जिवंत झालाय. आता गाजवेल का रे तो मैदान, हा प्रश्न समीक्षकांना पडला. विकेटची चान्स बनली होती जिथे पहिल्याच रनवरती आपण विकेट येताना पाहिली असती. एरवी दुसऱ्या रनवरती देखील तोच चान्स क्रिएट झाला अँड थर्ड अटेम्प्ट मध्ये देखील आपण पाहिलं की तिथे फिल्डर थोडेसे चाचपडले गेले आणि त्याचाच लगेच फायदा उचलला फलंदाजांनी. सिंगलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं. 3 धावा आल्या. 3 धाव्यांना धावसंख्या फलक एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये आता कन्वर्ट होते. एकूण धावा 11. 2 गड्यांचा मोबदला आहे. ॲज अ ओपनर बॅट्समन मैदानामध्ये आलेला किरण पोपेटा आणि त्यासह तन्मय हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आलेले 2 फलंदाज वन डाऊन टू डाऊनला आशिष पोपेटा अँड येतो क्रम आहे भूषण पाटील. या 2 फलंदाजांना आपण मैदानामध्ये खेळताना पाहतोय. सिक्वेन्स मध्ये आपण पाहतोय चांगला इथे आपल्याला सेटअप पाहायला मिळतोय. ओ द विकेट. न्यू बॉल. गुड लाईन स्पॉटला पिचिंग झालाय. त्यानंतर आपण पाहतोय लाईन त्यानं सोडलेली आहे. तिरप्या रेषेतलं वळण खूपच बाहेर वळतोय. वाईटच्या अवाक्याच्या बाहेर पंचांनी एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. आपल्या अनोख्या दानं शाहरुख खानच्या स्टाईलनं सांगितलं की हा वाईट बॉल आहे, त्यामुळे तिथे 1 रन अतिरिक्तच्या स्वरूपात आता टीमला मिळणार आहे. एका धाव्याचा धावफलक 12 या आकड्यावरती जातोय. 12 रन्स. ऑन साईडला खेळलेत. शफल होऊन खेळलेला हा स्ट्रोक. लॉंग मध्ये फिल्डर आहे. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी अद्यापर्यंत नाहीये. 1 धावेवरती समाधान आणि समंजसपणा पाहायला मिळेल.
ॲज अ बॉलर गोलंदाज काम करतोय मयूर, आणि मयूर पाटीलची गोलंदाजी आपण इथे पाहिलेले आहे. फिल्डिंग करणारा संघ म्हटलं तर मग आमचे प्रथमेश मात्रे खेळतात त्या संघामधून. त्यांच्या फलंदाजी देखील आम्हाला जरूर अपेक्षा आहे की त्यांचा नंबर कधी लागेल. ॲज अ बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष, ज्यानं चौकारानं अकाउंट ओपन केलं होतं. व्हाईट बॉल वन्स अगेन, थोडासा व्यत्यय. गावपातळीच्या ज्या आपण स्पर्धा पाहतो त्यामध्ये एरवी या गोष्टी नियमितपणे घडतात. नवनवीन खेळाडूंना संधी असतात, त्यामुळे व्हाईट बॉलचा ओ माय गॉड, हू इज अ मिकी माऊस अँड बेला. हा, वेलकम, स्वागतम. ही जोडी आहे कॉमेडी म्हणून आपण पाहतो ह्या अशा प्रकारची क्षणचित्रे बनवण्यासाठी. ओ माय गॉड, हे सूत्र जे आहे ना ते चालू राहिलेलं सूत्र आहे. कारण आपल्या पसंतीच्या औरतीकडून अनेक सारे आपण पाहतो पॉवरफुल मेन्स देखील टफली खात असतात आणि ते तसंच चित्र होतं. आज ते जरूर एन्जॉय करतील आणि त्यासाठी आपण डीजे नितीन यांच्याकडे बोलूयात. यस, थँक्यू DJ. यस, तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय पाहुणे, खरं तर त्यांची मेहनत खरं तर या स्पर्धेसाठी बरीचशी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या दिवसापासून ग्रुप ग्रामपंचायत सदस्य उदय काका मस्कर यांचं आगमन आपण पाहतोय आणि तदनंतर आजचं अन्नदान ज्यांच्या माध्यमातून या प्रीमियर लीगमध्ये लाभलं गेलं. अगदी ते सुद्धा आयोजकांची भूमिका निभावत असतात. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांची सुद्धा बरीचशी मेहनत आम्ही पाहतोय आणि तदनंतर गुरुनाथ दादा पोपेटा यांच्या माध्यमातून खरं तर आजचं अन्नदान आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर अगदी आज उल्लेख करू सन्माननीय श्री मग एक दमदार नेतृत्व आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व, अगदी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे अमितजी दादा जाधव खरं तर यांचा आज वाढदिवस आहे आणि खरं तर या स्पर्धेच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या आपण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊ. यस, इथून शुभ सन्मान केला जाईल सूर्यकांतजी केणी यांचा. या स्पर्धेच्या वतीने खरं तर आम्ही शुभ सन्मान करत आहोत. यस, गुरुनाथ पोपेटा आणि अनिल दादा पोपेटा खरं तर या मान्यवरांच्या शुभ हस्ते अन्नदान आपल्याला आजच्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. यस, शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. आपण पाहतोय पाहुण्यांचा शुभ सन्मान खरं तर भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि ती संस्कृती खरं तर या स्पर्धेच्या वतीनं जोपासली जाते. आणि इथून मात्र सूर्यकांत काका केणी यांचा खरं तर शुभ सन्मान केला जातोय. मायाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर पाहुण्यांचा इथे शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर आम्ही विनंती करू सुधीर दादा पोपेडा, आपण सुद्धा समोर या. खरं तर या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय. मग सरपंच म्हणून ज्यांच्याकडं दायित्व आणि या विभागामधील एक मोठं नाव राजेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे आपण पाहतोय सुधीर दादा यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर इथे शुभ सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहतोय पुष्पगुच्छ नाही आहे, परंतु अगदी एक आगलं वेगळं खरं तर गुच्छ इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हनुमानजी कुठले काका, आपण सुद्धा या. आपण सुद्धा या समोर. खरं तर आपला सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. अरुण दादा धरणेकर, आपण सुद्धा या समोर. खरं तर शुभ सन्मान इथून केला जाईल, कारण भारतीय संस्कृती अतिथी देवो भव आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. नारायण दादा पाटील असतील, आपण सुद्धा या. नारायण पाटील असतील, अरुण दादा धरणेकर असतील, या मान्यवरांना मी खरं तर विनंती करेल, आपली जागा खरं तर मंचावरती आहे. मंचावरती येऊन खरं तर आस्त नस्त व्हा. सर्व पाहुण्यांचं करूया हार्दिक स्वागत. यस, ओव्हर टू दी आकाश शेलके. थँक्यू सो मच. यस, तेजस दादा निंबाळकर, आपण देखील व्यासपीठावर या. तदनंतर अनिल दादा पोपेटा, ज्यांच्या माध्यमातून आजचं अन्नदान आपल्याला पाहायला मिळेल.
आणि खरं तर शुभ सन्मान आपण पाहतोय अरुण दादा धरणेकर 40+ खेळाडू आहेत खरं तर आणि आता नंतर त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय दमदार आयोजक राजेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. जयवंत काका दळवी आपण व्यासपीठावर या आपलं सुद्धा सुकापूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल. अनुराम शेठ केणी आपण सुद्धा खरं तर मंचावरती या. सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांची मांदी आली खरं तर आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय आणि आता नंतर सर्व मान्यवरांना आम्ही इथून विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. असं नसतं वा आपल्या सुकापूर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यस मॅच ऑन राहील. आकाश शेलके यांच्याकडे आपण कंटिन्यू करूयात. ओव्हर नंबर 3 फिनिश झालाय. षटक क्रमांक 3 संपला असताना एकूण धावा फळकावरती आपल्याला 24 पाहायला मिळतात. जिकडे आपण जर विचार केला 8च्या सरासरीनं आता जाण्याचा हा निर्णय संघानं इथे जरूर दाखवलाय आणि 24 धावा जमा केलेल्या आहेत ज्यामध्ये 3 गड्यांचा मोबदला. बरोबर आपण एक विकेट पडताना पाहिले असंही म्हणूया. आत्ताच आपण जो झेल पाहिला तो अगदी किशोर केणी यांनी पकडलं. 40+ लिजन खेळाडू आहेत. हा एक वेगळा रूल आहे की प्रत्येकी संघामध्ये एक 40+ खेळाडू त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आणि सुकापूर हा संघ म्हटला तर मग 40+ त्यांचा क्रिकेट संघ एरवी मैदानामध्ये ज्यावेळेला ग्रामीण लेवलला खेळतो त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स पाहता प्रेक्षक वर्गाच्या अंगावरती गुलाब पाण्यासारखी ती दृश्य असतात. इतका छान त्यांचा परफॉर्मन्स आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे. आणि आता गोलंदाज देखील 40+ आपण यस तदनंतर आपण पाहतोय महादेव मारुती पाटील ज्येष्ठ नागरिक म्हणून ज्यांच्याकडे सुकापूर गावामध्ये पाहिलं जातं आणि तदनंतर ते महादेव काका पाटील यांचे इथे शुभागमन. त्यांना विनंती असेल अगदी आपण सुद्धा व्यासपीठावर या. खरं तर आपली जागा इथे मंचावरती आहे. आपलं सुद्धा या सुकापूर प्रीमियर लीगमध्ये SPL ट्रॉफी सरपंच चषक 2025 दमदार पर्व आणि तदनंतर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. येस थँक्यू. धर्मदा ठाकूर यांना सुद्धा मी विनंती करेल खरं तर आपण सुद्धा या व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी खरं तर आपण पाहतोय आणि सर्व पाहुण्यांना आम्ही इथून विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. खरं तर या रंगमंचाची शोभा वाढवा. थँक्यू. इस एक रिक्वेस्ट राहील प्रज्योत फक्त आपण ही सन्मानं जे आहेत आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज जे आपल्याला कंप्लीट करायच्या त्या आपण ओव्हर संपल्यानंतर किंवा षटक संपल्यानंतर करून घेतल्या तर अजून बेटर राहील जेणेकरून कॉमेंटमध्ये जो रिदम आहे तो आम्हाला पकडता येईल आणि आम्हालाच नाही एरवी सर्व समालोचकांसाठी आपण पाहतो ही मेजवानी असते आणि रिक्वेस्ट असते त्यामुळे एक रिक्वेस्ट आहे फक्त. थँक्यू सो मच. एकूण धावा झालेल्या आहेत धावफलकावरती टोटल 24 धावा 24 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. संदीप मस्कर मैदानाच्या आतमध्ये नेरे पूर्व विभागाचे 40+ चे कर्णधार आहेत आणि आता गोलंदाजीसाठी ओ द विकेटनं फुलर यांचा बॉल आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न फिल्डर आहेत. कुठल्याही प्रकारची चूक नाहीये. चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. रन्स घेत असताना सिंगल रन त्यानंतर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होता परंतु नकार आला. एकाच धाववरती समंजसपणा आपण इथे पाहतोय. संघ मालक स्वतः आहेत आणि आता स्वतः सरसेनापती ही भूमिका देखील ते साकारतायत मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळं इथे जे काही इन्व्हेस्ट केलंय त्याला पालवी फोडायची आहे या उद्देशानं ते मैदानामध्ये उतरलेत. यात काहीच मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट नेक्स्ट बॉल. लिडिंग एज विकेट किपर आहेत. आवाक्याच्या बाहेर ब्लॅक स्क्रीनला आदळणारा अतिरिक्त एक धाव शुल्कित खर्च करणारा हा चेंडू होता ज्यामध्ये एक धाव आलेली आहे. सिंगल एल. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय संदीप मस्करचं. या षटकामधून आता एरवी 2 बॉल शिल्लक आहेत. चला स्पीड अप करा. नेक्स्ट बॉल. ओ द विकेट. संदीप छान गोलंदाजी आतापर्यंत दिलेली आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि आता त्याचा पूर्णपणे ते वापर करतात. अनुभवाची शिदोरी वापरतात. ते म्हणतात ना की अनुभव एक ऐसी कंगी आहे जो सर के बाल झडने पर हमें मिळते आणि आता त्या अनुभवाचा त्या एक्सपिरियन्सचा पूर्णपणे वापर करतायत मैदानाच्या आतमध्ये संदीप मस्कर. आणि का त्यांना नेरे 40+ पूर्व विभागातील कर्णधार हे पद दिलेलं आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण त्यांनी मैदानामध्ये दाखवलंय. शेवटचा एक बॉल या षटकातून शिल्लक. ओव्हर नंबर 6. बॅटच्या मधोमध स्लॉट मध्ये आणि पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. सुपर स्मॅश केलंय. पिकअप शॉट ऑन साइडला आकाशात हवेत तरंगणारा हा षटकार.
आलेल्या सर्व मान्यवरांचं नक्कीच आम्ही स्वागत करू. सुकापूरमधील जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती आहे की आपण या यस व्यासपीठावरती- खरं तर आपण पाहतोय सन्माननीय श्री माजी उपसरपंच अनुराम काका केणी करते यांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया हार्दिक स्वागत. तदनंतर आम्ही यातून विनंती करू सुनील काका गांगर्डे असतील, राहुल दादा पोपेटा असतील, या मान्यवरांना खरं तर विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. यस ओ टू दी आकाश शिल्के सर. थँक्यू. आता इथून जो शेवटच्या ओव्हरचा स्कोर आहे तो आम्ही रेड पेनमध्ये इथे रिराईट करतोय आणि मग जेणेकरून मग तो काउंट केला जाणार नाही आहे सिरीजसाठी किंवा एरवी इतर पॉईंटसाठी, याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. ओ द विकेट. चांगला फटका केलाय, स्क्वेअर कट केलाय, फिल्डर आहे तिकडे. फर्स्ट स्लिपला 1 रन गायचा हा धाडस होता आणि त्यामध्ये यश. सिंगल मिळतीये, जस्ट सिंगल रन. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आपण तिकडे पाहिलेला आहे खेळाडूंचा. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये 1 धाव ऍड केली असता आपण पाहतोय 32 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. त्यामध्ये ऍड केलेली 1 धाव 33 पर्यंत घेऊन जाईल फलंदाजी करणाऱ्या पन्हाला रॉयल्स या संघाला. प्रतापगड टायगर्स त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांना थांबवलेलं आहे. एकूण धावा झाले 33. मिकी माऊसला स्कोर जाणून घ्यायचा आहे. फ्लाइंग किस देतोय. त्यानंतर आज जेंटलमॅन डान्स देखील केला मिकी माऊस आणि बेलानी. आतमध्ये काय चित्र आहे हे जरूर सर्वांना पाहायचं आहे. चांगला चेंडू राहिलेला आहे. डॉट बॉल आपण इथे पाहिला. षटक क्रमांक 5. 5व्या षटकामध्ये केतनला प्रचारण केलंय. ज्या गोलंदाजानं पहिलं षटक हाताळलं होतं. 4 गोलंदाज तुम्हाला फ्रेश पहिल्या 4 ओव्हरमध्ये वापरायचे आहेत असाही रूल आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी तुमचा जो गोलंदाज आहे त्याला तुम्ही 2 षटकं देऊ शकता, मग त्याला पुन्हा एकदा तुम्ही प्रचारण करू शकता. अशा पद्धतीची रणनीती आहे ती सर्व संघांना लागू राहील आणि याच रणनीतीनं तुम्हाला खेळायचं आहे. पहा तिकडे बॅट्समननं पूर्णपणे आशा सोडली होती की आता झेल होईल की काय, परंतु तिकडे विकेट किपर कडून झालेली चूक आणि त्यामध्ये मिळालेली 1 धाव. एका धावेनं धाव फलक पुढे. स्ट्राईक रोटेशन नाहीये का? 22 रन आहे. ओके. धावा झालेल्या आहेत टोटल 34 धावा. षटक क्रमांक 5 अंतिम षटक. अखेरचे 3 बॉल बाकी आहेत टार्गेट सेट करण्यासाठी पन्हाला रॉयल्स यांच्याकडे आणि प्रतापगड टायगर समोर टार्गेट सेट करण्यासाठी ते सुसज्ज आहेत. डेतोर नेक्स्ट बॉल. फुलटॉस लेनचा बॉल आहे, खेळला आहे. ज्युसी फुटबॉल होता. मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. या बॉलवरती एरवी आपण पाहतो की जास्तीत जास्त पॉवरफुल पंच बसतात आणि मिड विकेटच्या रिझनमधून जास्तीत जास्त सक्सेस येतात. किंबहुना अधिकतम स्तरावरती याच पद्धतीचं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. इथे थोडासा आपण पाहतोय बॅट्समन कडून हा घडलेला लेझीपणा म्हणावा किंवा त्याला मोठा फटका खेळण्यासाठी न आलेलं यश म्हणावं. धाव मिळालेला आहे. एका धाव्यानं धाव फलक पुढे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 या आकड्यावरती. 35 रन्स आपण धाव फलकावरती पाहतो. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. 1 डाऊन 2 डाऊन. भूषण पाटील. ओ सुपर बॉल. लाईन अँड लेंथ मध्ये कुठल्याही प्रकारची काटकसर सोडली नाही आहे आणि जबरदस्त बॉल. निर्धाव चेंडू येतो. शेवटचं षटक डेथ ओव्हरचं षटक आणि डेथ ओव्हरच्या षटकामध्ये कमबॅकिंग भूमिका आपण गोलंदाजी पाहतोय ज्यामध्ये तो जरूर इम्प्रेस करतोय सर्वांना. टीमची रनसंख्या आपण जर पाहिली तर शेवटचा आता 1 बॉल बाकी आहे. धाव फलकावरती झालेल्या आहेत 35. मोठा फटका आला तर मग किमान 40+ रन कंप्लीट होतील आणि त्या धावा 8च्या सरासरीनं बनतील आणि मग जिंकण्यासाठी त्या किफायतशीर ठरू शकतील कारण सेमी सर्कलचं मैदान आहे. त्यामध्ये या धावा नक्कीच लढण्यासाठी आणि लो स्कोरिंग सामने होतात. एरवी व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त 1 धाव. पुन्हा एकदा चेंडू नव्यानं आता फेकावा लागणार आहे. धावा फलकावरती आता धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच टोटल धावा 36 आपण पाहतोय. 36 रन्स आपण धाव फलकावरती पाहिलेल्या आहेत. टीमच्या टोटलमध्ये लागलेल्या धावा. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. काय रहस्य असेल या चेंडू मागचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि लक्षवेधी भूमिका इकडे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ती म्हणजेच गोलंदाजाची. अर्थातच पहिलं षटक ज्या खेळाडूंना हाताळलं मॅन्डेटरी पॉवर प्लेला ज्यानं समोरील ताकदवर संघाला कॅपिटलाइज करू दिलं नाही तो केतन आणि केतनची आपण इथे गोलंदाजी पाहतो. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. या ओव्हरमधून 4 धावा खर्च केल्यात. गॅपमधून फिल्डर आहेत. बॉलला अडवतील का प्रश्न. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. मच नीडेड बाउंड्री फॉर टीम पन्हाला रॉयल्स आणि रॉयल्स साठी आलेला हा शेवटच्या बॉलवरती चौकार
आल्हाददायक ठरला जाईल. टोटल धावफलकावरती 40 आणि 41 धावांचं टार्गेट सेटअप करण्यात आलेलं आहे सेकंड हाफसाठी टीम प्रतापगड टायगर्स यांच्याकडे. यस थँक्यू आकाश शिलक्या. खरं तर आपण पाहतोय पाहुणे खरं तर मंचावरती सन्माननीय श्री राहुल दादा पोपेटा यांचं शुभ आगमन अगदी आपण पाहतोय. तदनंतर अंकुश दादा पोपेटा असतील, तदनंतर माजी उपसरपंच अनुराम काका केणी असतील आणि तदनंतर सुनील गांगर्डे असतील. या मान्यवरांचं खरं तर आपण सुकापूर प्रीमियर लीग SPL 2025 सरपंच ट्रॉफीमध्ये करूया हार्दिक स्वागत. चला पुढील मॅचचा खरं तर आपण टॉस करणार आहोत. पुढील मॅच आजचा तिसरा दिवस आपण एन्जॉय करतोय आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना खरं तर आपल्याला दोन संघादरम्यान पाहायला मिळेल, जिथे एका बाजूला शिवनेरी लायन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूला प्रबळगड स्ट्रायकर्स. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी या. खरं तर अगदी कालच्या 2 दिवसापासून आपण पाहतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस खरं तर वेळेत केला जातोय आणि अगदी वेळेत सामने मात्र खेळवले जात आहेत. त्यामुळे आता इथून विनंती केली जाईल शिवनेरी लायन्स टीमचा कॅप्टन आणि प्रबळगड स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन. चला शिवनेरी टीमचा कॅप्टन खरं तर इथे उपस्थित झालाय. यस अगदी कॉल दिल्याबरोबर ते इथे उपस्थित झालेत. प्रबळगड स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन कुठे असेल या. अनिल दादा पोपेटा संघ मालक आपण पाहतो यांचं आगमन. चला कॅप्टन या. खरं तर टॉस केला जाईल. पुढील मॅच पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील तिसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आणि अमर केणी यांना आपण पाहतोय कॅप्टन. आपण या खरं तर प्रबळगड स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन. यस मी विनंती करेल सूर्यकांत केनी साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते खरं तर या मॅचचा टॉस करायचा आहे. आजच्या दिवसातील दुसरी मॅच खरं तर रंगताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिवनेरी लायन्स वर्सेस प्रबळगड स्ट्रायकर्स. अशा दोन संघादरम्यान पुढील लढत पाहायला मिळेल. सूर्यकांत केणी साहेबांच्या शुभ हस्ते इथून खरं तर टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आधी वेळेत उपस्थित झाले. चला फिल्डिंग सजून घ्या विनंती असेल. टॉस केला जाईल दोन संघादरम्यान सूर्यकांत केणी साहेबांच्या शुभ हस्ते. हा टॉस आपण पाहतोय. हेड्स इज द कॉल अँड यस हेड्स इट इज. टॉस जिंकलाय खरं तर आपण पाहतोय शिवनेरी लायन्स टीमनं. यस कॅप्टन खरं तर काय निर्णय असेल तुमचा. टॉस खरं तर जिंकलाय, डिसिजन काय असेल. गोलंदाजी करू. यस गोलंदाजीचा निर्णय कितपत धावेपर्यंत 5 ओव्हरमध्ये रोखण्याचा प्रयत्न, कारण समोरची टीम सुद्धा आपण पाहतोय प्रबळगड स्ट्रायकर्स. खरं तर कितपत धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न 5 ओव्हरमध्ये केला जाईल. एक 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. यस 40 ते 45 धावेंचा अगदी रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर आपण पाहूया तर प्रबळगड स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन खरं तर अमर केणी इथे उपस्थित आहेत. कितपत धावेंचं डोंगर खरं तर रचलं जाणार पहिल्या 5 ओव्हरमध्ये. खरं तर तुमची बॅटिंगची भूमिका आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर किती धावेंचं डोंगर उभारलं जाईल. आम्ही 55 तर 60 धाव्याचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करू. तर जास्त धावा केल्या तर आम्हाला गोलंदाजीमध्ये चांगलं करता येईल. येस खरं तर जेवढ्या धावा आता इम्पॉर्टंट ठरतील तेवढ्या जमल्या जातील आणि तब्बल 55 ते 60 धावेंचं टार्गेट त्यांचं असणार आहे. यस ओव्हर टू दी आकाश शेलके सर. चला स्पीडअप करा आणि लगेच आपण फलंदाज मैदानामध्ये सेट करा अशी विनंती आहे. मधोमध्ये जास्त वेळ गेला नाही पाहिजे अशाही सूचना आहेत, कारण आजचे जे सामने आहेत ते 5 षटकांचे आहेत. त्यासाठी तुम्हा सर्वांनाही विनंती आहे प्लीज आपण थोडं कॉपरेट करा. यस खरं तर इथून शुभ सन्मान केला जातोय दत्ताराम कदम साहेबांचा शुभ सन्मान खरं तर इथे केला जातो. दत्ताराम काका आपणास विनंती असेल आपण या समोर या स्पर्धेच्या वतीनं या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहतोय माऊली बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व रुपेश दादा पाटील आणि त्यांच्या शुभ हस्ते खरं तर हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. दत्ताराम काका कदम यांचा शुभ सन्मान इथून केला जातोय. मायची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची गोट आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर शुभ सन्मान केला जातोय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा. तदनंतर अंकुश दादा पोपेटा आपण सुद्धा या समोर. इनिंग ब्रेकमध्ये खरं तर आपण शुभ सन्मान पाहतोय. अंकुश दादा पोपेटा यांचा शुभ सन्मान
स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सुकापूर प्रीमियर लीगचा हे दमदार पर्व सरपंच ट्रॉफी 2025 खरं तर आणि या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस, ओव्हर टू दी आकाश शेलकिया. थँक्यू सो मच. प्रज्योत पालीगावचा एक इमर्जिंग रायझिंग स्टार समालोचक आज आपल्यासोबत आहे आणि चांगलं निवेदन त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ऐकायला मिळते. त्याला पण शुभेच्छा देऊयात. स्वागत आहे प्रज्योत. वन्स अगेन घेऊन चालतोय तुम्हा सर्वांना मैदानाच्या आतमध्ये. हां, आत्ता तुम्ही जे काम केलं ते सर्वाधिक योग्य काम केलं. तुम्हाला जे काही करायचं आहे फन मोमेंट तुम्ही सत्यवान काकडे सरांसोबत करू शकता आणि त्यांना फिमेल जो रोल आहे तो जास्त आवडतो. त्यामुळं मिकी माऊस तुम्ही ही हिंमत करू नका प्लीज. फिल्डर आहेत. पहिलाच बॉल, घमासान युद्ध आणि युद्धाची चेतावणी आणि संकेत देणारा हा बॉल राहिलाय. विकेट पडली आहे पहिल्याच बॉलवरती ते धक्का. बॅट्समनला घेण्यासाठी आलेले आहेत. फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का आपण पाहिला तो म्हणजेच टीम प्रतापगड टायगर्सला पाठलाग करायचा आहे 41 धावांचा आणि 41चा पाठलाग असताना मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांना खेळताना पाहतोय. टीमची जी धावसंख्या आहे ती धावसंख्या पाहायला मिळते. टोटल आपण पाहतोय आतापर्यंत अकाउंट ओपन नाहीये. आपण पाहिलं की फलंदाज खेळत होते ते म्हणजेच किशोर केनी बाद झाले. 40+ लिजन खेळाडू. त्यानंतर त्यांनी झेल पकडला ते फिल्डर आपण पाहिले भरतदादा म्हस्कर. त्यांनी देखील चांगला परफॉर्मन्स दाखवला. 40+ लिजन खेळाडू आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण बॅट्समन पाहतोय अमित म्हात्रे. ते देखील त्याच कॅलिबरचे खेळाडू आहेत. त्यांचे आपण स्वागत करूयात. चला स्पीडअप करा. चला स्पीडअप करा. स्पीडअप करा प्लीज. ओद विकेट हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. रन घेत असताना पाहू शकतो आपण जस्ट सिंगल अँड अकाउंट ओपन. पाळवी फुटली धाव फलकाला. अखेरकार जी धाव हवी होती ती धाव इथे आपण येताना पाहतोय. टीमच्या अकाउंटमध्ये धाव ऍड केली जाते. पाठलाग करायचा आहे 41चा. आता अजूनही 40चा पल्ला बाकी आहे ज्यामध्ये 3 चेंडू फक्त एकच धाव आलेली. बॅटिंग करत असताना जो परफॉर्मन्स दिला जातोय तो सध्याच्या घडीला मागील फलंदाजीपेक्षा थोडासा मी म्हणेन निचांकित आहे. आता त्याचा कुठेतरी इथून जो आपल्याला मी म्हणेन भरता काढायचा आहे तो इथून करणं गरजेचं. गोलंदाज खूप छान गोलंदाजी देतोय सध्याच्या घडीला. फुल टॉस लाईनचा बॉल आहे. फिल्डर आहेत. चांगला झेल. 1 मोर विकेट फॉल इन डाऊन. दुसरा दे धक्का. टीम प्रतापगड टायगर्सला अजून एक फलंदाज बाद. अजून हा एंटरटेनमेंट आतापर्यंत आपण पाहिला. आता अजून एंटरटेनमेंट सुरू आहे आणि पुढेही असणार आहे आणि याचंच नाव आहे सुकापूर प्रीमियर लीग. गाव पातळीवरची आणि सुकापूरच्या प्रत्येकी क्रिकेट खेळाडूची, क्रिकेटच्या समर्थकाची, क्रिकेटच्या समीक्षकाची आणि क्रिकेटच्या चाहत्याची ही आवडीची स्पर्धा. या यंदाच्या वर्षाचं आपण दुसरं संस्मरण पाहतोय या मैदानावरचं. सुकापूर प्रीमियर लीग या संस्मरणाची चर्चा जरूर राहते आणि आपण पाहतोय एक तेवढीच दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आहे. दावा झाले धाव फलकावरती. जिकडे अकाउंट ओपन झालं त्यानंतर पडलेली विकेट संघासाठी त्रासदायक ठरली गेलेली आहे आणि वारंवार आपण पहिल्या 2 विकेट पडल्या ज्यामध्ये सलग 2 फलंदाज बाद झाले. सलामची जोडी जी होती नेस्तनाबूत झालेली.
ॲज अ बॅट्समन नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय संदीप मात्रेला आणि त्यांच्या समवेत आहेत अनिकेत मनोरे. संदीप मस्कर आणि अनिकेत मनोरे हे दोन फलंदाज. एक इमर्जिंग प्लेअर आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मिड ऑन मध्ये आपण पाहतो फिल्डर आहेत. कुठली चूक नाहीये. चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव थांबू शकणार नाहीयेत एरवी. एका धावेनं टीमच्या धावफलकाला आपण पाहतोय इथून आकार मिळतोय. धावफलकाला आलेला आकार 2 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. एक सिंगल आलेली आहे. सिंगल न असंख्य फलक दोन्ही आकड्यावरती. काल आपण सोसायटीमधील खेळाडू पाहिले. आज ग्रामीण पातळीवरचे खेळाडू आहेत. त्यामुळे मिकी माऊस आणि मिकी बेला जे आहे ती आज दुपार सत्रामध्ये जेवण करण्यासाठी ते गायब होणार नाही आहेत असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की पब्लिक खुश मग त्यामध्येच आमचं पोट भरेल आणि त्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय. आणि आज त्यांचा ओटी भरणीचा कार्यक्रम देखील असणार आहे. त्यामुळं आज त्यांची मजा आहे. वा वा क्या बात आहे. काय ऍक्शन पा काय ऍक्शन पा. हाच जलवा आहे मिकी माऊस आणि मिकी बेलाचा. तिकडे डान्स करते. बायांना जास्त नाचायची सवय असते. राम पाटील सरांना तुम्ही त्रास देऊ नका. तीन धावा झालेल्या धावफलकावरती 3 रन्स. हलक्यातनं ब्रश केले बॉलला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न राहिला. 1 रन तिकडे जरूर मिळते. रन फलकाला पुन्हा एकदा एक नवा आकार मिळेल. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक होतं. धावा आल्या टोटल 4. एक गोल्डन स्पेल आपल्या संघासाठी दिलाय. द मॅन विथ गोल्डन आर्म मिस्टर तन्मय मोरे. आणि तन्मय मोरेचं हे अफलातून षटक 2 विकेट त्यानं संपादन केल्या आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. क्या बात आहे. गुड बॉलिंग. यस खरं तर आकाश शेळके आपण पाहतो ही फिल्डिंग करणारी टीम आहे ना पन्हाळा रॉयल्स टीम. खरं तर मागील वर्षामध्ये खरं तर चॅम्पियन ठरलेला हा संघ आहे. या स्पर्धेमध्ये सरपंच ट्रॉफीमध्ये मागील वर्षामध्ये 2024 मध्ये खरं तर चॅम्पियनचा मानकरी ठरलेला हा संघ आणि आज सुद्धा त्याच जिद्दीनं अगदी फाईट करताना पाहायला मिळतोय. पडलेली विकेट. चला टाइम अलर्ट आहे याची आपण नोंद घ्या. भरपूर वेळ तुम्ही घेत आहेत. आज टोटल आपल्याला 7 मॅचेस कदाचित एरवी खेळावे लागणार आहेत कारण स्कोअर लेवल झाल्यानंतर तोही समीकरण बनतोच. त्यामुळं त्या उद्देशानं तुम्हाला तयार राहायचं आहे. स्लॉटनुसार आपण 6 सामने खेळणार आहोत आणि जर पॉईंट्समध्ये काहीसा आपल्याला जर बराबरीचा इक्वेशन पाहायला मिळाला तर मग आपल्याला 1 सामना अतिरिक्त खेळावा लागणार आहे. याच्याकडे देखील आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि लक्ष केंद्रित करायचं आहे. मॅचकडे आपण जरूर जाऊ. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅट्समन आपण पाहतोय जे 2 फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत संदीप मस्कर आणि अनिकेत मनोरे. त्यांची फलंदाजी कुठेतरी सेट होण्याची फलंदाजी पाहायला मिळते. दोघांनी प्रथमतः 2 सिंगल घ्यायचा निर्णय घेतला कारण त्यांची विकेट पडली आणि विकेट पडल्यानंतर आपण पाहिलं की दबावतंत्र मैदानाच्या आतमध्ये आलं. पॉवर प्लेयर कॅपिटलाइज करू शकले नाही. तिथेच मग त्यांनी हा घेतलेला कदाचित निर्णय असावा आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल. परंतु इथून हात खोलणं तेवढंच महत्त्वाचं. 8च्या सरासरीने चालायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये निम्मी सरासरीच तुम्ही गाठलेला आहे. त्यामुळे ते जो काही म्हणेन तुम्हाला भरून काढायचं आहे ते तुम्हाला याच ओव्हरमध्ये काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ओ बॅटच्या मधोमध सुपर फटका. फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून लांब 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 लचक. सुपर हिट. स्मॅश हिट. सिक्सर. आता दोघांनी बॅट हातामध्ये घेतल्या आणि ते नाचत होते. खूप छान असं नृत्य आणि चांगला कलाविष्कार त्यांच्या माध्यमातून दाखवला जात आहे. आणि खास करून या कलाकारांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही कारण कलाकारांना भूक असते ती टाळ्यांची प्रतिसादाची. ते पैशाचे बुके नाही आहेत. एरवी पैशाचे बुके असते तर मी म्हणेन 1Kच्या त्या यामध्ये कोणी दिवसभर असं मैदानामध्ये नसणार नाही. ते कलाकार आहेत. पहा या मोमेंट आहेत कसा डोळा होता पूर्णपणे बॅट्समन संदीपवरती. त्यांना माहिती आहे ही विकेट किती महत्त्वाची आणि त्याकडे त्यांनी फुल्ली कॉन्सन्ट्रेशन केलं.
टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच दुहेरी अंकामध्ये तर 10 धावा रेखाटलेल्या आहेत. 8च्या सरासरीने चालायचं, किमान 6 धावा अजूनही येणं महत्वाचं. षटकार आल्यानंतर फारसा फरक पडला आणि तो फरक पडलेला आपण पाहिला. ओ द विकेट, फुल टॉस लेनचा बॉल, मिस टायमिंग स्टॉच. फिल्डर आहेत तिकडे, बॉल अडवतील का प्रश्न. झेल पासून थोडेसे दूर राहिलेत. 2 रन तिकडे कंप्लीट करतात फलंदाज. सुपर, क्या बात आहे. 2 धावा. फुल टॉस लेनचा बॉल होता, काहीसा मी म्हणेन मोठा फटका परावर्तित करू शकले नाहीयेत आणि 2 धावापासून थांबवू शकले नाहीत फिल्डर. त्यामुळे 2 धावा मिळत आहेत आणि 12 वरती आता संघ जाऊन पोहोचतोय. 12 रन्स धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढील बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज असेल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. प्रचारण केले गोलंदाजीसाठी आशिष पोपेटाला. यावेळेला पुन्हा एकदा चान्स बनेल. आता हातामध्ये झेल आहे, कुठली चूक नाहीये. मिड विकेटचं क्षेत्र, फिल्डर उपलब्ध होते, चांगलं प्रोटेक्शन, डाऊन दी ग्राउंड आले आणि हा झेल टिपला असता. तिसरा धक्का दिलाय टीम प्रतापगड टायगर्सला. अजून एक फलंदाज बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. मी सांगेन आगीशी तुम्ही खेळू नका प्लीज. कारण द्वारकानाथ चोरगे सर म्हटले ना तर ते मग प्रभू श्रीमानचे भक्त आहेत. एक पत्नी एक पत्नी. आणि एवढंच नाही तर त्यांना खास करून फिमेलचा गारवा आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या गोल अवतीभोवती तुम्ही फिरले जाल तर कदाचित तुम्हाला झापडही पडू शकते. एकूण धावा झालेल्या आहेत मित्रा, टोटल 12. 12 रन्स धावफलकावरती आपण पाहतोय. पाठलाग करायचा आहे 41 धावांचा. राम पाटील सर तिकडे पहा, आपण पाहतोय स्क्वेअर लेग रेफरी म्हणून काम करतायत. सर्वाधिक डॅशिंग पंच असतील ते टेनिस क्रिकेटचे आणि तेवढेच चांगले खेळाडू. आणि सर्वाधिक अजूनही आपण पाहतोय जे खुंकार आहेत, ज्यांच्यासाठी तुम्ही किती काही करा ते कमी पडणार आहे. अर्थातच त्यांचे सत्यवान काकडे सर, मूर्ती लहान कीर्ती महान, या परिसराचा एक ऑफिशियल रेफरी मधील दमदार हा नाव आहे. आज त्यांना माहिती होतं की मिकी बेला येणार आहे आणि मिकी बेला येणार आहे म्हणून ते हेअर कलर करून आले, डाय केलं त्यांनी. आणि ते इथे अक्षरशः दिसून येते कारण दाढी पूर्णपणे सफेद परंतु केस काळेत. हवेमध्ये बॉल आ, हवेमध्ये बॉल आ. पहा काय सांगतायत ते, केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग सातारा, नाही झालो ग सातारा तुला मी दाखवीन, नाही झालो म्हातारा आणि तुला दाखवीन सातारा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि 40+ खेळाडू देखील तेच सांगतात सुकापूरचे. कारण मैदानामध्ये जशा पद्धतीच्या लढाया सुरू आहेत त्या लढाया पाहता आपण त्यांचं कौतुक करणं जरूर गरजेचं आहे. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतील 14 रन्स. आलेल्या 2 धावा षटक संपेल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 7च्या सरासरीनं इथे फलंदाजी होती. यस, तदनंतर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित मान्यवर ग्रुप ग्रामपंचायत पालेदेव सुकापूर माजी सदस्य सन्माननीय श्री परशुराम काका पाटील यांचे ते शुभागमन झाले. आणि तदनंतर सुकापूर गावातील एक ज्येष्ठ नागरिक असं व्यक्तिमत्व वसंत काका मस्कर खरं तर यांचं सुद्धा इथे शुभागमन झाले. या मान्यवरांचं खरं तर आपण करूया या सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. चला पाणी न्यायचं मैदानामध्ये. 2 षटकं संपलेले आहेत. रिक्वायरमेंट आहे पाण्याची तर पाणी आपण ना प्लीज. यस, ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपण खरं तर शुभ सन्मान इथून घेणार आहोत. राहुल दादा पोपेटा, खरं तर आपणास विनंती असेल आपण आपले शुभ हस्ते उपस्थित मान्यवर माजी सदस्य परशुराम काका पाटील यांचा शुभ सन्मान खरं तर करायचे. पहा सर्व मान्यवरांचे मांदियाळी खरं तर आजच्या दिवसामध्ये बरेचसे मान्यवर आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ज्यामध्ये माजी सदस्य परशुराम काका पाटील यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जातोय राहुल दादा पोपेटा यांच्या शुभ हस्ते. माईची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ आणि तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन राजेश दादा पाटील आणि राहुल दादा पोपेटा यांच्या शुभ हस्ते परशुराम दादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जातो. यस, तदनंतर मी विनंती करेल वसंत काका मस्कर आपण सुद्धा या समोर राहुल दादा पोपेटा यांच्या शुभ हस्ते वसंत काका मस्कर यांचा इथून मात्र शुभ सन्मान केला जाईल. माईची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि तदनंतर ट्रॉफी सन्मान चिन्हाची देऊन मात्र इथे हा शुभ सन्मान पाहुण्यांचा केला जातोय.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्लीज आपण लगेच त्वरा करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. जास्त वेळ नका घेऊ प्लीज. थोडं सहकार्य करा. 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि एका मॅचसाठी जवळजवळ आपण आता पाहतोय 1 तास गेलेला आहे. 11 वाजता पण सुरू केलेले होते सामने. 12 वाजलेत ॲक्युरेट आणि अजूनही या सामन्याचा निम्मा पल्लाही आपण गाठला नाहीये. प्लीज आपण थोडं सहकार्य करा अशी विनंती आहे. आता दिवस थोडाच उरलेला आहे. चला स्पीड अप करा. स्पीड अप करा प्लीज. अनिल पोपेटा यांच्यासाठी हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं बक्षीस इथे आलेलं आहे. प्राप्ती लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून हे प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. चांगला फटका, चांगला फटका. गॅप मधून स्टेअर केला. स्पार्कटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये पॉइंटच्या डोक्यावरून जमिनीला घरंगलत बॉल जातोय. धावा येत आहेत 4. चौकार. क्या बात आहे. क्लासिकल फलंदाजी आणि चांगला पंच पाहायला मिळाला. पिकअप स्ट्रोक होता. ॲक्सलरेशन भरपूर होतं बॉलमध्ये. तिथे 4 रन पाहायला मिळाले. त्यानंतरचा बॉल डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. बॅकअप कसं द्यायचं याचं उत्तम उदाहरण. आणि बॅकअप कसं द्यायचं हे आम्हाला माहिती आहे. हे सांगत असताना गोलंदाज भूषण पाटील ऑन द विकेटने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरती आता लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस केले जातात अकॉर्डिंग टू कंडिशन. पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करत गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. एक मास्टर माइंड गोलंदाजी आणि व्हेरिएशन न भरलेली ही गोलंदाजी आपण इथे एन्जॉय करतोय भूषण पाटीलची. आतापर्यंत चेंडू फेकले. 3 धावा खर्च केल्यात. 4 ज्यामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. त्या चौकाराचा अपवाद वगळला तर मग बाकीच्या एरवी 2ही बॉलवरती किंबहुना एकही धाव नाही. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. सरसकट कत्तल केली जाते बॅट्समनची. जिकडे आपण पाहतोय त्यांना थांबवायचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन. टीमच्या धावफलकाला आपण पाहतोय या एका धावेनं इथून दुजारा मिळतं. 1 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 19 या आकडावरती. पल्ला गाठायचा 41चा. अजून आपण जर विचार केला तर 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फिरून खेळायचं. तन्मय मोरे आणि तन्मय मोरे यांचा अफलातून झेल. एकदा झेल आवडला असेल तर तन्मयसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो. क्या बात आहे. काय फिल्डिंग, काय फिल्डिंग. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलाय. थँक्यू. या झेलसाठी आपण पाहतोय गुरुनाथजी पोपेटा सरांकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्या बात आहे. तन्मय मोरे जलवा दाखवला. सुपर्ब आपण पाहिला खेळ. अगदी 6 रन्स तिथे कदाचित झाले असता परंतु त्यांच्या आडवा गेला तन्मय मोरे आणि तो धावांचा प्रवाह कुठेतरी खुंटन केला. थांबवलं त्या धावांना अखेरकार आणि जो प्रयत्न होता त्यामध्ये त्याला यश आलं. विकेट मिळाली गोलंदाज भूषण पाटीलला. ज्याच्या ओव्हरची सुरुवात चौकारानं झाली होती त्याच भूषणनं दिलेला हा कमबॅक. पडलेली विकेट पाहिली. थोडंसं दबाव टाकते आता. तन्मयनं झेल पकडलाय. विकेट नंबर 4 येते ज्यामध्ये संदीप मस्कर सारख्या बलाढ्य फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे. शेवटचा आपण पाहतोय षटकामधून बॉल शिल्लक आहे आणि या चेंडू तिकडे आपण पाहतोय 22 रन मिळतील. षटक आपण पाहतोय संपलंय. 21 धावा धावफलकावर त्याचा पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच टोटल 20 धावा. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी गरज आहे 21 धावांची. शंका नाहीये. ज्या पद्धतीनं आघात होत आहेत आणि ज्या पद्धतीनं प्रोटेक्शन दिलं जात आहे ते पाहता आता इथून मात्र हा खेळ जबरदस्त आणि जोरदार होणार आहे यात काहीच मात्र शंका नाहीये. बघा प्रत्येकी बॉलवरती असा टाइमपास चालणार नाहीये. प्लीज तुमच्या रिक्वायरमेंट होत्या की आम्हाला 5 ओव्हर पाहिजेत त्याही कंप्लीट केल्या गेल्या आणि आज त्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीच्या गोष्टी घडून आणाल तर मग शेवटचा सामना होणं कदाचित कठीण होणार आहे. याची आपण नोंद घ्या प्लीज. गुरुनाथ पोपेटा सर प्लीज आपण याकडे लक्ष द्या. स्पर्धा आपली आहे. तिला आपल्याला आपल्यापणानं इथे यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. कुठल्या प्रकारची कमतरता आपल्याला ठेवायची नाहीये.
आयोजकांनी भरपूर मेहनत केलेली आहे. एखादा मोहीचा बाप आपण पाहतो की आपल्या मोहीच्या लग्नामध्ये कुठल्या प्रकारची काटकसर राहू नये आणि त्यासाठी जी पूर्वतयारी करतो तशी पूर्वतयारी आमच्या आयोजक वर्गाने केलेली आहे. डोळ्यात तेल घालून जपलंय एरवी या 3 ते 4 दिवसामध्ये स्पर्धेला. आणि या सामन्याला जर मी म्हणेन 1 तासापेक्षाही जास्त वेळ जातोय तर मग मी म्हणेन कुठेतरी इथे चुका. स्पीड अप करा प्लीज. ओ द विकेट. फुल टॉस लेनचा बॉल, बिमक बॉल, अंपायर सिग्नल, एक्स्ट्राची रन मिळेल, डिरेक्ट हिट काम म्हणून जाईल. पुन्हा एकदा बॅट्समनला धक्का बसला. धाव मे बी ही नसणार की असणार हा प्रश्न आता. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि त्यामध्ये एकच लायसन तुमचं बंद असतं ते कुठलं तर रनआउटचं आणि तीच विकेट देऊन बसलेत फलंदाज. त्यामुळे या मॅच मध्ये आता मजा येणार आहे. कानवे 20 धावा झाल्या टोटल धाव फलकावरती 23 धावा, 23 रन्स आपण धाव फलकावरती पाहतोय. एरवी खेळ अजून आपण जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 धावांची गरज आहे. सामना मिळेल खासमखास बनत चालला आणि मेजवानीचा प्रेक्षक वर्गासाठी जसा सामना होता हवा तसा सामना आता आपल्या समोर आलाय. पहा फ्रीटचा बॉल, फ्रीटची संधी. बॅट्समन आहेत स्ट्रायकिंग एंडला मयूर पाटील. नॅट नंबर 7 वरती प्राचारण त्यांना फलंदाजीसाठी केलाय. त्यामुळे या पडलेल्या विकेट जरूर आता इथे त्रासदायक ठरल्या गेल्यात आणि आता निम्मी पातळी गारच झाली आहे. त्यामुळं अधिकतम लोएस्ट ऑर्डर मधले हे बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये आलेत. हेलिकॉप्टर गोपणीसारखी बॅट फिरवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची रन नाही आहे. निर्धाव बॉल, प्रेशर आणि फक्त प्रेशर क्रिएट केला जातोय मॅच मध्ये. गोलंदाजांची जादू पाहायला मिळते. ओव्हर नंबर 4 गोलंदाजी हाताळतोय त्या म्हणजेच 24 धावा. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. घरामध्ये समतोल आहे की नाही, कॉर्डिनेशन आहे की नाही माहिती नाही, परंतु इथे मी म्हणेन ती कॉर्डिनेशन असणं आता महत्वाचं आहे. कारण सामना फसत चाललाय आणि हा सामना फसत चाललाय त्याला कुठेतरी तुम्हाला सोडवावं लागेल आणि त्यासाठी एकच रणमंत्र आता तुमच्याकडे आहे. किमान एक मोठा फटका परवर आला पाहिजे. हा चेंडू जाऊ दिलाय, सोडलाय बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त 1 धावेनं जरूर धाव मिळते. टीमचा धावफलक 1 धावेनं वाढेल. संघ जाऊन पोहोचेल पुढे. संघाची धावसंख्या टोटल धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 25 धावा, 25 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. बॅकफुटला जाऊन खेळलेत. मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर आहेत मोरे. वन्स अगेन, वन मोर टाइम, वन मोर ब्रिलियंट कॅच. अजून एक धक्का फलंदाज बाद. त्वरित चेंडू गणित समीकरण जर आपण पाहिलं 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. गणेश मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करेल का? सामना जो फसलाय त्यामध्ये सामन्याला मुहूर्त मोड लावेल का प्रश्न. बॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग आपण तिकडे पाहिलेली आहे. क्या बाद आहे. जरूर टाळा झाला पाहिजे त्या फिल्डिंग साठी कारण लाजवाब इफर्ट त्यांनी दिलेले आहेत. क्या बाद आहे. 40+ खेळाडू आहेत आणि त्यामध्ये अशा प्रकारचे इफर्ट पाहणं खास करून जिथेच त्यांना आपण पाहतो की बाउंड्री लाईन वरती ठेवलंय आणि युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत तिथून आपण त्यांच्या फिल्डिंगचा अंदाज बांधू शकतो. इथे आपण पाहतोय या बॉलवरती आपल्याला निर्धाव चेंडू जरूर येताना पाहायला मिळतोय. सामना फसत चाललाय. इथे धाव नाहीये. आता 14 रनची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये त्या 14 रन्स बनवा. दादा जाधव आणि खरं तर यांचं सुद्धा इथे शुभागमन होताना आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चला इंटरनेट टेक्निकल टीम यांना विनंती आहे की आपण थोडा लाईव्ह संस्थानाशी आपण संपर्क करायचा आहे. आयोजकांना विनंती आहे की त्यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करा कारण जो मी म्हणेन कनेक्शनचा प्रवाह आहे थोडासा आपण पाहतो धीम्या गतीने चालतोय. त्या त्रुटी आहेत त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. मॅचकडे आपण जाऊ. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. सामना रोमांचक बनत चाललाय. कुणी कल्पनाही केली नव्हती. आणि मयूर पाटील दोघांवरती असेल जबाबदारी. जबाबदारीचं ओझं वहावं लागेल अन्यथा या मॅच मधून हात धुवावे लागू शकतात. सामना रोमांचक बनत चाललाय. थाली में नहीं दी जाती परिंदों को उड़ानों के, वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों के और रखते हौसला जो आसमान को छूने का वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. आज सिद्ध केलं मैदानाच्या मध्ये. गोलंदाजी करत असताना गोलंदाज तन्मय मोरेनं, आशिष पोपेटानं
भूषण पाटीलनं, प्रदीप म्हात्रेनं आणि तन्मय मोरेला आता पुन्हा एकदा त्यांनी प्राचारण केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक त्यांना फेकलं होतं अंतिम षटकासाठी. बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक उंच गेलाय, उंच माझा झोका. फिल्डर होते जीवनदान, झेल सुटलाय आणि 2 धावा. चेंजेस केले जातील. 2 धावांच्या अकॉर्डिंग टीमची धावसंख्या 19 धावा फलकावरती पाहायला मिळते. ती म्हणजेच 29. उर्वरित आता इथून 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12ची गरज असताना स्क्रीच सोडावी लागते. अजून एक विकेट बाद, अजून एक धक्का. क्या बात आहे. काय सामना पा, काय सामना आणि काय सामना. प्रेक्षक वर्गासाठी ही मेजवानीच म्हणूया. ज्या पद्धतीनं मी म्हणेन त्यांनी इम्प्रेस केलंय ते पाहता आता इथून हा खेळ आपल्याला जबरदस्त जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज तयार होतोय. ओ द विकेट. आपल्याकडचा बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट आणि मॅच मध्ये पूर्णपणे एंटर व्हायचा हा प्रयत्न आपण पाहतोय. पन्हाला रॉयल्स यांचा गोलंदाजीतून इम्प्रेस केलाय. फलंदाजीमध्ये थोडेसे नाराज करून गेले होते. अजून एक डॉट बॉल, 1 मोर विकेट. धक्का आहे. अजून एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला जातोय आणि जवळ आपण पाहतोय 8 फलंदाज. आता इथे 9 फलंदाज आपण इथे बाद होताना पाहतोय. आपण साईडच्या पिचला केलं तरी चालेल. चला लाईन अप करा. पन्हाळा रॉयल्स आपण जिंकलेला सामना आहे.